श्री स्वामी समर्थ. उद्यापासून अधिक मासाला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे ते 15 जूनपर्यंत हा अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्यामध्ये व्रतवैकल्ये, पूजापाठ, उपासना केल्या जातात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आपल्या मुलीचा आणि जावयाचा मान सन्मान केला जातो. आपल्या मुलीला आणि जावयाला वाण देण्याची परंपरा ही अधिक महिन्यामध्ये आहे. आपण जेव्हा जावयाला वाण देत असतो तर वाणामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू देऊ शकतो, कोणत्या वस्तूला या अधिक महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाण देताना कोणत्या वस्तू या जावयाला चुकूनही देऊ नयेत, अन्यथा आपल्याला त्याचे कोणतेही फळ मिळणार नाही. याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपली मुलगी आणि जावयाला आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतो. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे आपण या अधिक महिन्यामध्ये विष्णूची पूजा करत असतो. म्हणूनच आपण आपल्या जावयाला विष्णू स्वरूप मानून त्यांना घरी आपण धोंड्या जेवणाचे आमंत्रण देत असतो आणि त्यांचा मानपान हा करत असतो. हा मानपान आपल्याला कसा करायचा आहे? अधिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी आपल्याला मुलीला आणि जावयाला धोंडे जेवणासाठी बोलावायचं आहे. फक्त अधिक महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या तिथी जी आहे तर या दिवशी मात्र आपल्याला जावयाला मानपानासाठी बोलावायचं नाही. बऱ्याच वेळेला अधिक महिन्यामध्ये या ना त्या कारणाने आपल्याला जावयाचा मान करणे शक्य होत नाही. मग अशा वेळेला आपण अधिक महिन्याचा शेवटचा दिवस आला की मग आपण अमावस्येच्या दिवशी जावयाला बोलवत असतो. परंतु अमावस्या तिथी सोडून अगोदरच जो महिनाभर आहे तर या महिनाभरामध्ये आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे, ज्या दिवशी आपल्याला जमेल तर त्या दिवशी आपण आपल्या सोयीप्रमाणे मुलीला आणि जावयाला धोंडे जेवणासाठी बोलावायचं आहे. आपल्याकडे जेव्हा ते धोंडे जेवणासाठी येतील तर त्यावेळेला आपल्याला अगदी आपण ज्याप्रमाणे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना आपल्या घरामध्ये घेत आहोत तर त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा आपल्याला आनंदाने आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे. दारामध्ये त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये घ्यायचं आहे. बरेच लोक अगदी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा अधिक महिन्याचा जो दिवस आहे तर तो साजरा करत असतात. आपल्या मुलीचे आणि जावयाचे कोड कौतुक हे मोठ्या उत्साहाने करत असतात. डेकोरेशन करत असतात, रांगोळी काढतात, अगदी खूप खर्च सुद्धा करतात. परंतु प्रत्येकाला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये हे धोंडे जेवण करणे शक्य होत नाही. काही जण अगदी हॉटेलला किंवा हॉलला सुद्धा बुकिंग करून हे धोंडे जेवण करत असतात. आपल्याला ज्या पद्धतीने जमणार आहे, आपली आर्थिक परिस्थिती जशी आहे तर तसं आपल्याला हे धोंडे जेवण करायचं आहे. मुलगी आणि जावई घरात आल्यानंतर त्यांना बसायला आपल्याला आसन द्यायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या जे घरचे लोक आहेत म्हणजे मुलीचे सासू सासरे असतील किंवा इतर दीर वगैरे असतील तर त्यांना सुद्धा आपण धोंडे जेवणासाठी बोलावू शकतो. असं अजिबात नाही की फक्त मुलीला आणि जावयालाच बोलवावे. आता आपली एवढी परिस्थिती नसेल तर फक्त आपण मुलीला आणि जावयाला बोलावलं तरी चालेल आणि परिस्थिती आपली असेल, आपण जर इतर लोकांना सुद्धा जेवणासाठी बोलावू शकत असलो तर तिच्या जे सासरचे लोक आहेत तर त्यांना सुद्धा बोलवायचं आहे आणि ते सर्वजण आल्यानंतर आपल्याला त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या मुलीचे आणि जावयाचे पाय धुवायचे आहेत. काही भागामध्ये जावयाला अंघोळ सुद्धा घातली जाते. पायावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आहे. आता मुलीची आई असेल, मुलीचे वडील असतील तर ते आपल्या मुलीचं जावयाचं औक्षण जे आहे तर ते करत असतात. जावयाच्या कपाळावरती आपल्याला कुंकवाचा टिळक करायचा आहे आणि औक्षण करायचं आहे. मुलीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला वाण जे आहे तर ते द्यायचे असते. आता वाण देत असताना अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीचे निरंजन देण्याला खूप मान आहे. आपण इतर काही द्या किंवा नका देऊ, परंतु निरंजन जे आहे तर ते जावयाला द्यायचं आहे. आता ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी चांदीचं निरंजन घ्यावं आणि ज्यांची परिस्थिती नाही तर त्यांनी स्टीलचं, तांब्याचं, कोणत्याही धातूचं निरंजन घेतलं तरी सुद्धा चालेल. ज्यांची परिस्थिती खूपच चांगली आहे तर ते लोक जे आहेत तर ते जावयाला सोन्याची अंगठी करतात. जावयाला जर आपण सोन्याची वस्तू दिली तर मुलीला आपण चांदीची कोणतीही एक वस्तू द्यायची आहे. आई जी आहे तर ती मुलीला जोडवी देत असते. त्याचप्रमाणे मुलीसाठी आपण पैंजण सुद्धा देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपली जशी परिस्थिती आहे तर त्यानुसार आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या देत असतो. ज्यांना चांदीची वस्तू देणे शक्य आहे तर त्यांनी चांदीची वस्तू द्यायची. काही लोक जे आहेत तर ते अगदी चांदीचं ताट, त्यामध्ये चांदीचं निरंजन, चांदीची वाटी, चांदीचा पेला, चांदीचा चमचा तर असं सुद्धा वाण जे आहेत तर ते देत असतात आणि वाण देताना ते नेहमी झाकून द्यायचं आहे. आपण जेव्हा वाण देतो तर एक ताट घ्यायचं आहे. आता ज्यांना चांदीचं ताट घेणं शक्य आहे तर त्यांनी चांदीचं घ्यावं, नाहीतर आपण स्टीलचं, तांब्याचं, पितळेचं ताट घ्यायचं आहे. ताट हे आपल्याला जावयालाच द्यायचं आहे, त्यामुळे ते नवीनच असावं, आपल्या घरातलं ताट घ्यायचं नाही. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 30 आणि 3 म्हणजे 33 तर अनारसे ठेवायचे आहेत.
33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळे 33 अनारसे आणि आपण म्हणताना ते 30 आणि 3 असं म्हणतो. त्यामुळे 30 आणि 3 अनारसे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे. मग त्यामध्ये विड्याचं पान, सुपारी, खारीक आणि दक्षिणासुद्धा ठेवायची आहे. शक्य झालं तर 5 आंबेसुद्धा त्या ताटामध्ये ठेवायचे आहेत. आणि जे अनारसे ठेवलेले आहेत तर त्यावरती आपल्याला निरंजन ठेवायचं आहे आणि हे वाण आपल्याला झाकायचं आहे. म्हणजे दुसऱ्या ताटाने आपण ते झाकू शकतो. जावयाच्या हातामध्ये ते आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, ते झाकलेलं जे ताट आहे तर ते काढून घ्यायचं. त्यानंतर ते निरंजन प्रज्वलित करायचं आणि आपल्याला मुलीचं आणि जावयाचं औक्षण जे आहे तर ते करायचं आहे. आता काही कारणाने आपल्याला अनारसे जर वाण म्हणून देणे शक्य नसेल, तर त्याऐवजी आपण मग 33 बत्ताशे घेऊ शकतो किंवा 33 म्हैसूर पाक घेऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये जाळीदार पदार्थांना खूप महत्त्व आहे. ते घेताना 33 या संख्येमध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळे 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 म्हैसूर पाक किंवा 33 खारीक, 33 सुपारी, तर असं सुद्धा आपण वाण जे आहे तर ते देऊ शकतो. आणि ह्यामध्ये निरंजन प्रज्वलित करून जावयाला आणि मुलीला ओवाळून आपल्याला हे वाण द्यायचं आहे. जावई नसेल तर आपण आपल्या भाच्याला सुद्धा हे वाण देऊ शकतो. आपल्याला जर मुलगी नसेल तर आपली भाची असेल, आपली पुतणी असेल, तर असं आपण कोणालाही हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. अगदी ब्राह्मणाला सुद्धा आपण वाण देऊ शकतो. आणि वाण दिल्यानंतर मग आपल्याला त्यांना जेवायला घालायचं आहे. जेवताना सुद्धा आपण त्यांच्या ताटाभोवती छान अशी रांगोळी जी आहे तर ती काढू शकतो. डेकोरेशन करू शकतो. आणि धोंडे जे आहेत तर ते खास करून जेवणामध्ये बनवले जातात. म्हणजे कणकेमध्ये पुरण भरून गोल आकार करून ते उकडवले जातात. जावयाला धोंडे जेवू घालणे म्हणजे विष्णूंनी धोंड्याचा नैवेद्य स्वीकारला तर असे समजले जाते. आता वाण म्हणून आपण या वस्तू देऊ शकतो. याचप्रमाणे आपण अजून कोणत्या वस्तू देऊ शकतो? ज्या वस्तू सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत, तर आपण या अधिक महिन्यामध्ये आपल्या जावयाला अन्नपूर्णेची मूर्ती देऊ शकतो. त्याचप्रमाणे कामधेनूची मूर्ती देऊ शकतो. हे वाण देण्याबरोबरच आपल्याला जावयाला पोशाख सुद्धा करायचा आहे. मुलीला सुद्धा साडी द्यायची आहे. मुलीची ओटी भरायची आहे. आई जी आहे तर ती मुलीला चांदीची जोडवी जी आहे तर ती सुद्धा या दिवशी घालत असते. आणि जर आईला चांदीची जोडवी करणे शक्य नसेल तर मग चांदीचं पैंजण दिलं किंवा चांदीची एखादी छोटीशी वस्तू दिली तरी सुद्धा चालते. त्याचप्रमाणे आपण जावयाला वाण देत असताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायची आहे. जसं चांदीचं निरंजन देण्याला खूप महत्त्व आहे, तर त्याचप्रमाणे काही वस्तू ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत. कोणत्या वस्तू आपल्याला जावयाला द्यायच्या नाहीत, तर काळ्या रंगाच्या वस्तू, काळे कपडे, काळा रुमाल किंवा काळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू द्यायच्या नाहीत. धारदार वस्तू जसं की चाकू, कात्री असा कोणताही आपण धारदार वस्तूंचा जर सेट जावयाला द्यायचा विचार करत असलो तर धारदार वस्तू द्यायच्या नाहीत. रिकामे पाकीट किंवा रिकामी पिशवी द्यायची नाही, कारण रिकाम्या वस्तू देणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला कोणतीही वस्तू रिकामी द्यायची नाही. त्यामध्ये दक्षिणा ठेवायची आहे. तुटलेल्या किंवा वापरलेल्या वस्तू द्यायच्या नाहीत. जसं की आपण अगोदर सांगितलं की आपण वापरलेलं ताट आपल्याला वाण देताना घ्यायचं नाही, तर नवीनच घ्यायचं आहे. ज्या पण आपण वस्तू देतो तर त्या नवीनच आपल्याला घ्यायच्या आहेत. चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत. अधिक मास हा धार्मिक साधनेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे चामड्याचा बेल्ट असेल किंवा चामड्याचं पॉकेट वॉलेट असेल तर असं वस्तू आपल्याला जावयाला देणं टाळायचं आहे. मद्य, तंबाखू तर ह्या सुद्धा अशुभ वस्तू आहेत. अशा वस्तू सुद्धा द्यायच्या नाहीत. तसेच पूर्णपणे काळ्या तिळाचं दान आपल्याला करायचं नाही. आपण जरी या अधिक महिन्यामध्ये काळ्या तिळाचं दान करत असलो तरी सुद्धा जेव्हा जावयाचा मानपान करतो त्यावेळेला मात्र आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते द्यायचे नाहीत.